नमस्कार, तृप्ती फूड स्टुडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. तुम्ही अजून चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेल आयकॉन नक्की दाबा. चला तर आजची रेसिपी सुरू करूया. आज आपण झटपट मसाले रवा बॉल्स बनवणार आहोत. चला तर मग बनवूया. सर्वात आधी 1 वाटी बारीक रवा घेतला आहे. गॅस चालू करून कढईत 1 ग्लास पाणी टाकू. चवीपुरते 1 चमचा मीठ टाकला. चांगली उकळी आली आहे. आता गॅस बारीक करून त्यामध्ये रवा टाकून घेतला. ते चांगले मिक्स करून घेऊ. नंतर ते 3-4 मिनिटे झाकण ठेवून शिजवून घेतले. नंतर झाकण काढून पाहू. मग आता रवा चांगला शिजलेला आहे. आता तो एका ताटात काढून घेऊ. त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून ते चांगले मळून घेतले आहे. त्याचा गोल तयार करून घेतलाय. आता ते थोडे थोडे करून त्याचे छोटे गोळे बनवून घेतले. अशा प्रकारे सर्व रवा बॉल्स गोल करून घेतले आहे. नंतर कढई घेऊन त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलं. त्यामध्ये गडा घेऊन 1 जाळीची प्लेट घेऊन त्याला तेल लावून घेतला. मग त्यामध्ये सर्व रवा बॉल्स ठेवून घेतले. कढई गॅसवर ठेवून घेतली. नंतर त्यावर झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटं उकड काढून घेऊ. अशा प्रकारे सर्व रवा बॉल्स उकडलेले आहेत. आता ते एका ताटात काढून घेऊ. नंतर ते थोडे थंड करून देऊ. थंड झाल्यावर गॅसवर कढई ठेवून 2 ते 3 चमचे तेल टाकून घेतले आहे. एक चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, 1 चमचा पांढरे तीळ, बारीक कट केलेली हिरवी मिरची, कढीपत्ता. ते चांगले मिक्स करू. 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा गोडा मसाला आणि चवीनुसार 1 चमचा मीठ टाकलं. ते चांगले मिक्स करू. ते रवा बॉल्स टाकून घेऊ. थोडी कोथिंबीर टाकू. नंतर 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवू. 2 मिनिटांनी झाकण काढून चांगले मिक्स करून घेऊ. अशा प्रकारे आपला झटपट मसाले रवा बॉल्स तयार झाले आहे. मित्रांनो, आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच नवीन झटपट चविष्ट रेसिपीसोबत. धन्यवाद.